मिळते. कैलासवासी मनोजी मयेकर समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. समालोचन कक्षाचा जर विचार केला गेला तर सन्माननीय अमोल बागायतकर सर, त्याचप्रमाणे पंकज लाड, विजय बागायतकर सर, त्याचप्रमाणे पंकज लाड सर, त्याचप्रमाणे प्रसाद चाळके सर आणि त्याचप्रमाणे शुभम टुकरुल सर आणि मी स्वतः स्वप्नील शिरसेकर, त्याचप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेट रसिक आमच्या समवेत जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत संपूर्ण टीम tenniscricket.in ची. सागरजी लिंगायत, त्याचप्रमाणे चिराग पेलनकर, त्याचप्रमाणे सफवान बारगीर. चांगली कामगिरी कालच्या दिवसापासून या सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये राजू वायगनकर सर, त्याचप्रमाणे संतोष डोकरे सर आणि प्रथमेश बांदिवडेकर सर. मॅच ऑन, पंचांचा सिग्नल आलाय. गोलंदाज सज्ज, पहिला बॉल. यावेळेस मात्र पहिला चेंडू, सुरेख फटका, देखना फटका आणि चेंडूला थेट पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आलाय पहिल्या चेंडूवरती षटकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सन्माननीय राजश्री लोके पवार मॅडम यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय विलासजी लोके सर यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सोनूला आपण पाहतोय. पुढचा बॉल. यावेळेस देखील पुन्हा एकदा दुसरा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे राज तिर्लोटकरला आपण पाहतोय आणि कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही. कारण जर पाहायला गेलं तरी अगोदरच्या मॅच मध्ये देखील त्याने चांगली कामगिरी करून मॅन ऑफ द मॅचचा देखील आजच्या दिवसामध्ये किताब पटकवलाय. तो राज तिर्लोटकर चेंडूपर्यंत पोहोचला, सुरेख झेल टिपला गेला आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर डकआउट मध्ये फलंदाज परतताना दिसतोय. अनिकेत आमलोस्कर याची खेळी समाप्त झाली आहे. एक षटकार जरूर पहिल्या चेंडूवरती मात्र दर्जेदार सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सोनूने कमालीचा चेंडू हाताळला आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर राज तिर्लोटकर नावाची भिंत मध्ये उभी राहिली आणि झेल सुरेख टिपला गेलाय. धावफलकावरती 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर श्री स्थानेश्वर स्पोर्ट किंजवडे टीम, दुसऱ्या बाजूला RR मिठबाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. नवीन फलंदाज अनिकेत याची जागा घेण्यासाठी मैदानाकडे पावलं वळवताना दिसतोय. शाहरुख फणसकर अनेकदा जर पाहिलं गेलं तर नवानगर संघाचं नेतृत्व करत असताना अनेक सामन्यांमध्ये या शाहरुख फणसकरला आपण पाहत आलोय. एक दर्जेदार खेळाडू आहे. सध्या देवगड तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळताना दिसतोय. लीग स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा आपण कालच्या दिवसापासून अनुभवतोय. एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, जेणेकरून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या देवगड तालुक्याचे खेळाडू दिसतील. यावेळेस सुरेख फटका, स्विचिटचा फटका सजवलाय. शाहरुख फणसकरची नजाकत आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा प्रवास बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. कणकणी चौकार. डीजे 10 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. सोनूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शाहरुखच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. यावेळेला मात्र जर पाहायला गेलं तर थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जरूर धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जर पाहायला गेलं तर नॉन स्ट्रायकिंग एंड कडून नकार आलाय. सध्या मैदानामध्ये आपण जोडी पाहतोय शाहरुख फणसकर आणि विशाल पाळेकर. गोलंदाजी ट्रॅकवरती सोनू. धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस जर पाहायला गेलं तर थोडस मिसफील्ड जरूर झालंय. एक धाव जरूर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेने सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 12 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 12 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर काही चेंडूंचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा खेळ सध्या सुरू. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी दिली गेली आहे सोनूवरती. मात्र जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 1 विकेट त्याने प्राप्त केली आहे. 12 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर कणकवली तालुक्याचा एक गोड आवाज प्रसादजी चाळके सर गुणलेखनाचं काम सध्या करतायत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका सजवायचा होता, संपर्क झाला नाहीये, चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पंचांचा षटक संपल्याचा देखील इशारा येईल. एका षटकाचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा झाल्यात 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 अशी धाव संख्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे देखील आपण पाहणार आहोत. मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात एक मधुर संगीत. ट्रॅकवरती आपण पाहतोय सध्या राज तिर्लोटकरला दुसऱ्या षटकाची जबाबदारी राजवरती दिली गेली आहे. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं, आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता राज तिर्लोटकर. कमालीची फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. मात्र या मॅचमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल विश्वास दाखवला गेलाय कर्णधाराकडून. दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली स्ट्रायकिंग एंडला. आपण पाहतोय डावखुराचा फलंदाज विशाल पाळेकर. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 2 धावेने 14 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. राज तिर्लोटकर तिर्लोट गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा खेळाडू आहे आणि अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजी राजच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पॉइंट रिजन मध्ये फटक्याचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. 2 धावा जरूर प्राप्त केल्यात दोन्ही फलंदाजांनी. सांघिक धावसंख्या 2च्या मदतीने 16 वरती जाऊन पोहोचली आहे. 16 धावा धाव फलकावरती. आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय बाबू भांडे सर यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील शुभेच्छा असतील वाढदिवसानिमित्त. देवगड तालुका प्रीमियर लीग चा या क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस आपण सध्या पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय. ताकद नजाकत या फटक्यामध्ये होती आणि चेंडूचा प्रवास थेट 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे आलाय. विशालच्या बॅटमधून कणकणीत चौकार. थँक्यू डीजे. तर विशाल पाळेकर आक्रमक रूप धारण केलंय. यावेळेस जर पाहायला गेलं तर 20 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. चौकार आलाय विशाल पाळेकरच्या बॅट मधून. आयकॉन खेळाडू आहे या टीमचा. जर पाहायला गेलं तर RR मिठबाव टीमसाठी दर्जेदार फलंदाजी करतोय. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळालाय विशाल पाळेकरच्या बॅट मधून. अजून एक धमाकेदार शानदार चौकार. 4 धावा. चार धावांच्या मदतीने 24 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. वैयक्तिक जर विचार केला गेला तर आतापर्यंत 4 चेंडू विशाल यांनी फेस केलेत आणि 4 चेंडूंवरती जर पाहायला गेलं तर 12 धावा त्यांच्या बॅटमधून कुठल्या गेल्यात. राजची थोडीशी महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं असेल कारण अनिवार्य पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. राज तिर्लोटकर गोलंदाजी ट्रॅकवरती 2 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज बीट झाला या चेंडूवरती. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. जर पाहायला गेलं तर उर्वरित या षटकातील एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीचा फटका सजवला जाईल की निर्धाव चेंडू येईल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने मोठा फटका सजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलाय आणि चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. विशाल पाळेकरच्या बॅटमधून या ओव्हर मधला तिसरा चौकार.
षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 28 धावा, ज्यामध्ये जर पाहायला गेलं तर सोनू मोंडकर प्रथमतः गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये त्याने एक विकेट प्राप्त केली होती. 12 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला गेला तर थोडीशी महागडी गोलंदाजी. राज तिर्लोटकर 16 धावा जर पाहायला गेलं तर त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय सोनू मोंडकर. 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली. एका गड्याचा खेळ संपलाय. अनिकेत आंबलोस्कर डगआउटमध्ये परतताना दिसला. एक षटकार त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला होता पहिल्या ओव्हरच्या. मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवरती जर पाहायला गेलं तर सोनू मोंडकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला शाहरुख फणसकर. यावेळेस मात्र तेज तरार चेंडू हाताळला गेला आहे. फलंदाज समजू शकला नाहीये. जर पाहायला गेलं तर कव्हर्स रिजनमध्ये हा फटका सजवायचा होता, मात्र संपर्क होऊ शकला नाहीये आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तेज तरार चेंडू सोनू मोंडकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल पाळीकर, टीमचा आयकॉन खेळाडू. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला गेलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. शाहरुख फणसकर याचा खेळ झालाय समाप्त. मध्ये दाखल झालाय आनंद परब, मॅन फ्रॉम शिरगाव. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर मोठा फटका सजवलाय. चेंडू जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूचा प्रवास थेट सीमारेषा पलीकडे आलाय. आनंद परबच्या बॅट मधून आल्या आल्या धमाका षटकार. यस डीजे. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका सजवायचा होता. एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे आणि एका धावेने सांघिक धावसंख्या जर पाहायला गेली तर एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली 35 वरती. जर सरळ बॅटने जर फटके येत असतील तर अल्टीपल्टी खेळणं हे जरा चुकीचं ठरेल. एका चेंडूवरती जर पाहायला गेलं तर षटकार आला होता, त्यानंतर स्विच हिटचा प्रयत्न जरूर केला गेला. 35 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ संपलाय. एक विकेट देखील प्राप्त केली सोनू मोंडकरने. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सोनू याला. स्ट्रायकिंग एंडला टीमचा आयकॉन खेळाडू विशाल पाळेकर, एक विस्फोटक फलंदाज ज्याच्या बॅटमधून जर पाहायला गेले तर आतापर्यंत 3 चौकार आलेत. यावेळेस जर पाहायला गेलं तर लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, मात्र गती परिवर्तन या चेंडूवरती जरूर पाहायला मिळालं होतं. चकवा देणारी गोलंदाजी जरूर केली गेली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल पाळेकर एक मोठा खेळाडू आहे देवगड तालुक्यामध्ये, ज्या खेळाडूची चर्चा सातत्याने केली जाते. आयकॉन खेळाडू सध्या जर पाहायला गेलं तर RR मिठबाव टीमचं नेतृत्व करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी. वैयक्तिक 16 धावांवरती तो खेळतोय, मात्र शांत ठेवलंय सोनू मोंडकर याने त्याला. धावसंख्या 35 वरती. पुढचा बॉल मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला गेलाय आणि यावेळेस मात्र विशाल पाळेकर याचा खेळ झालाय समाप्त. फलंदाज होतोय बाद. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या
2 गडी बाद 35. यस डीजे. गेलं तर कोकण पॅकर्स टीमचे सर्वे सर्वा सन्माननीय रुपेश वेदकर सर यांच्याकडून आमच्या DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग साठी 1000 रुपयाची बहुमोल अशी देणगी आली आहे. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. क्रिकेटवरचं प्रेम आहे. अनेक जर ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये कोकण पॅकर्स हा संघ ते घेऊन उतरत असतात. अनेक सामने देखील अनेक स्पर्धा देखील त्यांनी जिंकल्यात. गोलंदाजी मार्कवरती निलेश कदम. यावेळी जर पाहायला गेलं तर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जरूर प्राप्त झाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सर्वेश पाळेकर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या 36 वरती जाऊन पोहोचली आहे. चौथ्या षटकाचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. देवगड तालुका प्रीमियर लीग एक मानाची क्रिकेट स्पर्धा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या ज्या क्रिकेट स्पर्धेचा बोलबाला सध्याच्या घडीला आहे ती क्रिकेट स्पर्धा आपण सध्या अनुभवतोय. संपूर्ण कमिटीने ज्या प्रकारे मेहनत घेतली क्रिकेट स्पर्धा साकार होण्यासाठी ती मेहनत साकार होताना दिसते. आजच्या क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक क्रीडा रसिक घरबसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील समालोचन कक्षामध्ये मी स्वप्नील शिरसेकर सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज निलेश कदम याला आपण सध्या पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च झाली आहे. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव जरूर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल का मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून नकार आलाय. 1 धाव जरूर प्राप्त झाली. एका धावीच्या मदतीने 37 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 37 धावा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. सोनू मोंडकरने 1 विकेट प्राप्त केली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये राज तिर्लोटकरने 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यामध्ये 3 चौकार आले होते आणि सोनू मोंडकरच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या सोनूने आणि 2 विकेट प्राप्त केले होते. यावेळेस मात्र मोठा फटका दर्जेदार फटका पाहायला मिळाला आणि चेंडूचा प्रवास थेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आलाय. पुन्हा एकदा षटकार. नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. सरळ चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. यावेळेस जर पाहायला गेलं तर सुरेख फटका आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि चेंडूचा प्रवास पुन्हा एकदा 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आलाय. पुन्हा एकदा आनंदच्या बॅटमधून कणकणी चौकार. या इनिंगचा जर विचार केला गेला तर एकही अतिरिक्त धाव
अजूनही आपल्याला पाहायला मिळाली आहे. याचा अर्थ काय तर चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पेश होते. फुल टॉस, चेंडू, मोठा प्रहार, मोठा फटका पाहायला मिळालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, मात्र थोडीशी चूक झाली आहे आणि त्या चुकीचा मात्र फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू हाताळले होते निलेश कदमनी दर्जेदार गोलंदाजी केली होती, मात्र नंतरच्या 3 चेंडूंवरती जर पाहायला गेलं तर 14 धावा खर्च झाल्या, ज्यामध्ये एका षटकाराचा 2 चौकारांचा समावेश आहे. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर 51 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक आनंद परबचा जर विचार केला गेला तर वैयक्तिक 20 धावांवरती तो खेळतोय, ज्यामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळलाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्या 53 धावा आतापर्यंत 24 चेंडूंमध्ये कुठल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मात्र मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा थोडासा बदल होईल. आपण जोडले जाणार आहोत देवगड तालुक्याचा एक गोड आवाज पंकज लाड सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद स्वप्नील सिरसेकर सर. हिंदी समालोचक कैलासाजी मनोज मयेकर समालोचन कक्षामधून सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च शब्दसुमनाने स्वागत करतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. राज तिरलोटकर तिरलोट गावातून बिलॉंग करतात. ज्या वेळी कोणत्याही स्पर्धेमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळालाय. राज तिरलोटकर वरणवाडीची स्पर्धा त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, क्षेत्ररक्षक असे अनेक खूप सारे पुरस्कार देखील त्याने विजयी केले एका स्पर्धेमध्ये. तोच मात्र पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये नाव आहे. ते TPL मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालायत. ते TPL एक मानाची अभिमानाची स्पर्धा पाहायला मिळते. धावफलक पोहोचलाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 या आकड्यावर 53 धावा झाल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर स्ट्राईक इन एंडला पाहायला मिळतात आपल्याला. सर्वेश पायकर नॉन चा विचार केला तर नॉन एंडला आनंद परब पाहायला मिळत आहेत. आनंद परब एक मोठे नाव देखील आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. बॉक्स क्रिकेट म्हणा चांगल्या प्रकारे खेळत आला. एक कबड्डी पट्टू देखील आहे. तिन्ही क्षेत्रात आपल्या नावाचा बोलबाला त्यांनी देखील केलाय. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालाय आणि मुख्य व्यासपीठावरून देखील अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमचे देखील सरचे स्वागत असणार आहे. ओहो, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. डीप मध्ये बॉलला तरी फील्ड केला. किती धावा मिळणार ते मात्र पाहायचंय. 2 धावा घेतल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल. 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचल्या 55 या आकड्यावर. 55 धावा झाल्यात. राज तिरलोटकर आमच्यासोबत गुणलेखनाचे काम करतायत. रसद ऐकेल सर. ओहो, काय फटका केलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप मधून फटक्याला खेळलं जात आहे. बॉल जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळालाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला सर्वेच्या बॅट मधून. धावफलक पोहोचलाय 59 आकड्यावर. 59 यानंतर होणारा सामना 5 षटकांचा असणार आहे पराभूत संघांमध्ये. हो, आता मात्र स्लोवर बॉल पाहायला मिळालाय. कधी परिवर्तन केलं जात आहे, फसवलं जात आहे. त्याचमुळे लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. स्ट्रायकिंगला आनंद परब पाहायला मिळतात. सिक्सर किंग आनंद परब स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. उजव्या शैलीचे फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला सर्वेश पायकर आहेत. डाव्या शैलीचे फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला आहे. त्रिलोटचे उगवता सितारा ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये त्याच्या नावाचा देखील बोलबाला आहे. राज तिरलोटकर. कालच्या दिवसामध्ये तिरलोटचं नाव देखील उज्ज्वल झालं या स्पर्धेमध्ये. अनिकेत गाडी 50,000च्या बॅट मधून चांगला फटका डाऊन टेकडाऊनचा फटका पाहायला मिळालाय.
क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑनला पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत एकच धाव घेतली जाते. एकसष्ट धावा झालेत. 61. हो पुन्हा एकदा बसवलं जाते. स्लोवर बॉल फेकला जातोय. कुंडलींवर टप्पा पडल्यानंतर सरळ आणि पंचांचा सिग्नल लेग बायच्या स्वरूपात धाव घेतली जाते. कारण क्रिकेटमध्ये धाव येणं महत्वाचं असं. लेग बायच्या स्वरूपात येऊ दे, बाईच्या स्वरूपात, ओव्हर थ्रोच्या स्वरूपात येऊ दे, बॅटने येऊ दे, तर धाव येणं गरजेचं असतं. धाव फलक पोहोचलाय 62. टाकणार 62 धाव झालाय. प्रथमतः फलंदाजी करतोय RR11 मिडबाव सिंग. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. कव्हर मध्ये बॉलला केलं जात आहे. वाईट्स लॉंग ऑफला फटका केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलला फील्ड करतायत. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. 63 धावा झाल्यात. पंचांचा सिग्नल आलाय. 5व्या षटकाची सांगता झाले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 63 या आकड्यावर पोहोचलाय. म्हणजे अजूनही 2 षटक असणार आहेत. 63 धावा झाल्यात. काल चांगलं कॅल्क्युलेशन केलंय RR11 मिडबाव संघाने. 5 षटकामध्ये आपण पाहिलं तर सोनू मोंडकर याने पहिले षटक हाताळलं पॉवर प्लेचं. त्यामध्ये 12 धावा खर्च केल्या. दुसरं षटक राज तिर्लोटकर याने हाताळलं, 16 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर सोनू मोंडकर आले, त्यांनी मात्र 7 धावा खर्च करून एक विकेट घेतला. नंतर निलेश कदम आले, त्यांनी मात्र 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर राज तिर्लोटकर त्यांनी मात्र 8 धावा खर्च केल्यात. यानंतर होणारे सामने असतील तुम्हाला कळवले जातील किती षटकांचे असणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. वेदांत मिराशी स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडीचे आयकॉन आहेत. आणि समोर जर पाहिलं आनंद परब आहेत. आयकॉन कोणाचाच ऐकून घेत नसतात. बॅटची गडा ग्लाइड मध्ये स्ट्रोक जातोय. क्षेत्ररक्षक आहेत पाहायला मिळत आहेत शॉर्ट मॅनला. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न केला होता मात्र नकार दिला जातोय. सर्वेश आहेत, सर्वेश पायकर पाहायला मिळत आहेत. सात धावा त्याच्या बॅट म्हणून आल्या आहेत मॅच मध्ये. वेदांत आहे एक नाडनचा खेळाडू. वेदांत चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. वाईट मिड विकेटला फटका बॉलला खेळलं जात आहे. फटका चांगला होता. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळाला नाही. मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. तीन धावा आतापर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज वेदांत मिराशी आणि 2 बॉल फेकल्या. 3 धावा खर्च टाकलेला सर्वेश पायकर पाहायला मिळत. थोडेसे ऑफस्टिकच्या बाहेर गेले आहेत. ओहो पंचांचा सिग्नल काय येणार. पायचा मागील क्षेत्रात बॉल मार्गस्थ झालाय. पंचांचा सिग्नल नोच आलाय. म्हणजे येणार आहे चेंडूवर फ्री हिटची नाममात्र संधी असणार आहे. बीमर पाहायला मिळाले. बॉल देखील सीमारेषे बाहेर गेलाय 4 धावांसाठी. म्हणजे या बॉलवर 5 धावा तब्बल खर्च केल्यात. गोलंदाज वेदांत मिराशने या गोलंदाजांकडून अपेक्षा नाही. कारण आपण आयकॉन आहात. थोडेसे कुठेतरी वंचित राहिल्यात. योग्य त्या ट्रॅकवर यावं लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. ते मात्र पाहायचं आहे. मात्र बरोबर बॉलला ओळखलं. त्यानंतर आपण पाहिलं तर मागील क्षेत्रात बॉल मार्गस्थ देखील झालाय. ओहो जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॅटचा फ्लो वरती राहिलाय. टायमिंग झालाय का पाहायचं आहे. नाही क्षेत्ररक्षक आहेत मात्र हा फ्रीटचा बॉल आहे. त्यामुळे कॅच देखील गेले तरी फलंदाज बाद होणार नाही. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक पोहोचलंय. 73 धावा झाल्यात. हो अचूक बॉल पाहायला मिळालाय. पुलर लेनचा बॉल होता. त्याला मात्र फक्त पॉइंटला फक्त पुश केलं जात आहे. दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. काय घडलंय ते मात्र पाहायचं आहे. एफर्ट्स पाहायला मिळालाय. तोपर्यंत किती धावा घेतल्या जातील. काय घडलंय मॅच मध्ये. मात्र नॉस्टकिनीला धाव वाचवावं लागतंय. सर्वेश पायकर
तब्बल 5 धावा येत होते, त्यावेळी मात्र शेवटला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद झालेत, म्हणजे 4 धावा या बॉलवर खेळून काढल्यात. 4 धाव्याने सांघिक धावफलक पोहोचलाय. 77 या आकड्यावर 77 पाहायला मिळत आहे. स्कोरबोर्ड आपल्याला प्रथमतः टॉस विन झाले स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे संघ. टॉस विन झाल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं. RR11 मिडबावा संघाला प्रथमतः फलंदाजी करत असताना 77 धावा आतापर्यंत बनवल्यात. चांगला स्कोर देखील पाहायला मिळालाय, कॅल्क्युलेशन पाहायला मिळालाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज सीताराम जोहिल. RR11 मिडबाव संघाचे कॅप्टन आहेत. समोर जर पाहिलं थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नक्कीच लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. 2 धावा घेतला जात आहे. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? बॅकअप आहे त्यामुळे 2च धावा. स्ट्राईक राहणं गरजेचं देखील आहे आनंदकडे, कारण तो सेट झालाय. त्याला मात्र खेळबंडीचा अंदाज झालाय. एकोणऐंशी धावा झाल्यात. 79 पाहायला मिळते आपल्याला. आपण अनुभवताय पाहताय DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. रिव्हर्स करण्याचा अटेम्प्ट होता, नाही सक्सेसफुल झालेत. तोपर्यंत एकच धाव घेतली जाईल. एक धावाने सांघिक धावफलक 80 धावांवर पोहोचलाय. 6 षटकांचा खेळ मागे पडलाय. 80 धावा झाल्यात. अजूनही शेवटचं षटक असणार आहे, जे हाणामारीचं षटक असतं, इनिंगची सांगता करणारं षटक असतं. त्या षटकामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल ते मात्र पाहायचं आहे, कारण दोन्ही संघात तारे सितारे आहेत, दिग्गज खेळाडू आहेत. त्याचमुळे या मॅच मध्ये मजा येणार आहे. नक्कीच स्कोर हायएस्ट झालाय, मात्र अजूनही स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवडे संघ बॅटिंग देखील करणार आहे. RR11 मिडबाव संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. शेवटचे षटक असणार आहे. ऐंशी धावा झाल्यात. स्कोरबोर्ड 80 पाहायला मिळतोय. शेवटचं षटक असणार आहे. अक्षय घाडी शेवटचे षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर समोर जर पाहिला आनंद परब आहेत. एकच टीम मधून खेळत आज मात्र विरोधात खेळत आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने फेकलाय, ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर गेलाय. पंचांचा सिग्नल वाईड चालाय. अतिरिक्त धाव बलकीमध्ये ऍड केली जाते. 81 धावा झाल्यात. 81 पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल वाईड. इनिंग मधील पहिलाच वाईड बॉल पाहिला. नो बॉल देखील पाहिला, मात्र वाईड नाही पाहिलं यापूर्वी. ओहो, आता मात्र जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता, नाही खेळू शकले. हाय हॅलो करून बॉल गेलाय. एस्ट्रक्चरच्या दिशेने निर्धाव चेंडूची गणना केली जाते. आनंद परब स्वतःला सिद्ध करावं लागेल. अजूनही 5 बॉल असणार आहे. 26 धावा बनवल्यात आतापर्यंत मॅच मध्ये त्याने. फटका देखील चांगला केला. तो कव्हर मध्ये फटका खेळला जातोय. कॅच होईल का मात्र पाहायचंय. गोलंदाज धावतायत. सोनू मुंडकर येतात स्क्रीनवर. काय होतंय पाहायचंय.
थ्रो चूक झाला नाही, त्यानंतर हवेमध्ये अजलांक लगावली, बॉल स्टॉप केला आणि फलंदाज बाद झालेत आनंद परब. 2 धावा घेतल्या जात आहेत. धावफलक 83 आकड्यावर पोहोचले यशडीचे. चौदा बॉल मध्ये 32 धावा करून बाद झाले आनंद परब. आता मात्र कृष्णा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. थोडेसे लेट आलेत, मात्र त्यांना चांगलं काम करावं लागेल. कृष्णा गायकवाड नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला सीताराम जोईल आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय पाहायला मिळतात. पंचांचा सिग्नल काय न बाकी असेल. 1 बाउन्स पाहायला मिळालाय. सीताराम जोईल आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. कृष्णा एक गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय. शरवेदी बॉल पाहायला मिळालाय. नक्कीच आता मात्र कृष्णा पाहायला मिळतात. पंचांचा सिग्नल लेग बाईट झालाय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव घेतली जाते. धावफलक पोहोचलाय 84 आकड्यावर पोहोचलाय. 84 धावा झाल्यात. कारण आर्यन सेट होते, थोडासा ताळमेळ चुकला त्यामुळे बाद झाल्यात. देवखड पुणे आंबा सर्व्हिस मकरंद भिडे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाची DTPL आयोजनासाठी बहुमूल्य अशी देणगी येते. 5,000 रुपये, कारण प्रत्येकाकडे पैसे असतात, देण्याची वृत्ती नसते. क्रिकेटचं महत्व त्यांना माहित असतं. वा काय स्ट्रोक केलाय, स्ट्रेटला हिट केलाय, बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. कृष्णा गायकवाड मैदानामध्ये आले, थोडे लेट आलेत, मात्र चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चांगली कामगिरी होते. शॉर्ट पिच बॉल होता, त्याला मात्र ओळखलं, बॉलला यायला दिलं, त्यानंतर बॉलवर हॅमर केलाय. कृष्णा गायकवाड बाहुबली लिंगडायचा. पंचांचा सिग्नल. निर्धाव चेंडू आहे, सफल झाले थोडेसे. अनेक इनिंगची सांगतच झाले. 7 षटकामध्ये 90 धावा बनवल्यात, म्हणजे 91 धावांची गरज असणाऱ्या विजयासाठी 7 षटकामध्ये 91 धावा बनवायच्या आहेत. 7 ओव्हर 91 असं समीकरण झालंय. स्थानेश्वर स्पोर्ट्स किंजवड्या संघाला 7 ओव्हर मध्ये 91 धावा बनवावेच लागतील. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळणार आहे की फलंदाजांचं, हेच मात्र आपल्याला ऐकायचं आहे. दुसऱ्या इनिंग साठी आवाज बदलला जाईल. मायक्रोफोनवर आवाज बदलणारा असेल. आपले सर्वांचे लाडके समालोचक, रेडिओवरून त्यांचा समालोचनाचा प्रवास सुरू झाला. एक आंतरराष्ट्रीय लेवलला आपण त्यांचं समालोचन केलंय रेडिओच्या माध्यमातून. इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच असेल, असेच आमच्या स्पर्धेसाठी समालोचक लाभले आहेत. वेंगुर्ल्याचे विजय बागायतकर सर त्यानंतर समालोचन करतील. धन्यवाद. असं म्हणतात निसर्ग हा आपला पहिला गुरु आहे. याच निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी 1985 पासून अविरत ज्ञानदानाचे कार्य करत आहे सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी.
नॅशनल हायवे NH66 वरील नांदगाव तसेच प्रमुख शहर कणकवलीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी कॉलेज बसची देखील व्यवस्था आहे. या विद्यानगरीत नर्सिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी तसेच BEd शाखेचे विविध शिक्षणक्रम उपलब्ध आहेत. अनुभवी शिक्षक वर्ग, प्रत्येक शाखेच्या अत्याधुनिक लॅब, नर्सरीज, विविध लागवड असलेले ॲग्रिकल्चर फील्ड, स्मार्ट डिजिटल क्लासरूम्स, सेमिनार हॉल, प्रशस्त हॉस्टेल तसेच चविष्ट जेवण असलेल्या मेसची देखील सोय विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आहे. हजारो पुस्तकांचे संकलन असणाऱ्या डिजिटल लायब्ररीज देखील प्रत्येक शाखेजवळ आहेत. याशिवाय NSS, करिअर गायडन्स तसेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फोरम यांसारखे उपक्रम देखील येथे राबवले जातात. विद्यार्थ्यांसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, इंडस्ट्रियल व्हिजिट, कॉन्व्होकेशन व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी संस्था स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करते व विशेष ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग तुमची नोकरी व भविष्य सुरक्षित करते. Hello everyone, my name is Persin Khan and welcome to our anatomy lab. Here students learn through cardiovascularization, clinical integration and modern learning tools. This lab does not just teach anatomy, it also teaches respect, ethics and empathy towards the human body. नमस्कार, मी वरुण पाटील. तर मी आलो आहे जळगाव. तिथं मी SS कृषी महाविद्यालयात शिकत आहोत. आता थर्ड इयरचा विद्यार्थी आहे. तर मित्रांनो, तुम्ही विचार करसाल की मी एवढ्या लांबून का आलो. तर मित्रांनो, मी आलो याच्यासाठी. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये टॉस होतोय. जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ पराभूत संघ. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर टॉस होतोय. सन्माननीय मकरंद भिडे सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होईल. स्पर्धेदरम्यान शुभागमन होत आहे वैभवजी वारिक साहेब, पडेलगावचे सुपुत्र, देवगड तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक क्षेत्रात बहुमोल योगदान. स्वतः 30व्या रक्तदान त्यांनी केलं आहे. मागच्या आठवड्यात पडेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा भव्य आयोजन वैभव वारिक यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. 30व्या त्यांनी रक्तदान केलं आहे. त्यांचं शुभागमन झालं आहे. सरच स्वागत असणार आहे. सर, आपण मुख्य व्यासपीठावर आसन असतं बा. तर टॉस झालाय सन्माननीय मकरंदजी भिडे सर यांच्या शुभ हस्ते. टॉस प्रथमतः जिंकलाय जर पाहायला गेलं तर वेदा स्पोर्ट बापडे टीमने. आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? 6 षटकांचा सामना आहे. 2 षटकं पहिली पॉवर प्लेची असतील, 4 गोलंदाज यूज केले जातील. रणनीती काय असेल? क्षेत्ररक्षण. पहिली मॅच हरलोय. स्पर्धेतील आव्हान जीवन ठेवायचं असेल तर जिंकायलाच हवंय आणि त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. प्रथमतः जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत समोरच्या टीमला तुम्ही रोकाल? कारण समोरच्या संघाचा विचार केला गेला तर चांगले चांगले खेळाडू समोरच्या टीममध्ये देखील आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघात बॅट्समन चांगले आहेत. 50-55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. नक्कीच 50-55 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करेल. टॉस तुम्ही हरलायत. साधारणतः जर पाहायला गेलं तर किती धावाचं टार्गेट तुम्ही समोरच्या टीम समोर द्याल? 70+ टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 70+ करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्सकडे जाणार आहोत. आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले जातील सन्माननीय विजय बागायतकर सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. माननीय जीवनजी नाईक साहेबांचे इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. तो नमस्कार, फिर एक बार मैं विजय बागायतकर इस मैदान से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूँ. देवगढ़ तालुका प्रीमियर लीग पर्व दूसरा, आज दूसरा दिन, नए ओवर की पहली गेंद. फुल टॉस ऑफ स्टंप के बाहर हैमर किया इस मरतबा एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद गोली की रफ्तार से जाती हुई एक्स्ट्रा कवर क्षेत्र में बैकअप किया इस मरतबा, लेकिन ढंग से बैकअप नहीं कर पाए और गेंद गोली की रफ्तार से चीरती हुई निकल पड़ी कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से 4 रन के लिए. इस चौके के साथ आर्यन ने अपना खाता खोला. उन्होंने स्कोर का सिलसिला शुरू हुआ 4 बगैर किसी नुकसान पे. थैंक यू डीजे. तो 4 रन बगैर किसी नुकसान पे. लक्ष्य यहाँ पर बड़ा लक्ष्य है. यहाँ पर कुल मिलाकर 91 रन यहाँ पर पीछा करना है. और क्रिकेट में अक्सर यही कहा जाता है, जब एक साइकोलॉजिकल प्रेशर रहता है, जब कोई बड़ा स्कोर होता है स्कोर बोर्ड पर. ऑफ स्टंप के बाद शॉर्ट आर्म पुल किया, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे और आउट. एक आसान सा कैच, लॉलीपॉप कैच लपक लिया. पहला विकेट का पतन 4-1 विकेट के नुकसान पे. डीजे.
90 रन बने थे, उसमें अच्छा खासा योगदान दिया था आनंद आनंद परब ने 32 रन जुटाए और उसके साथ अच्छा सा और विष्णु ने 16 रन बनाए और उसके बाद 19 रन जुटाए सर्वेश ने। तो तीन बल्लेबाज की बदौलत के ऊपर एक विशाल स्कोर खड़ा कर दिया स्कोर बोर्ड पर, उसका पीछा करते हुए पहले ओवर के पहली गेंद पर चौका हासिल किया था, लेकिन उसी तरह का स्ट्रोक लेने की कोशिश में चकमा खा के बल्लेबाज और एक आसान कैच दे बैठे। 4 विकेट के नुकसान पे पहला ओवर प्रगति पथ पर। जो दर्शक अभी अभी आए या वो दर्शक जो अभी अभी जुड़े tenniscricket.in पर, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, देवगढ़ तालुका प्रीमियर लीग यानी DTPL पर्व दूसरा दिन और आज के दिन का तीसरा मैच। कड़ी धूप यहाँ पर, सर्दियों का मौसम जरूर चल रहा है, लेकिन जब 12 साढ़े 12 के जब बजते हैं तो कड़ी धूप होती है, 29-30 डिग्री सेल्सियस तापमान, लेकिन कड़ी धूप की कौन परवाह कर रहा है यहाँ पर। एक अच्छा क्रिकेट देवगढ़ तालुका में। और पिच फिर एक बार लिफ्ट किया मिड विकेट क्षेत्र में और कैच छूटा हुआ। यह अजीब और गरीब दृश्य था वहां पर। पहला रन तेजी के साथ पूरा किया, दूसरा रन, ये जो कैच लेने की वो जो स्टाइल थी वो काफी अजीब और गरीब थी। आजकल इस तरह का दृश्य काफी कम देखने को मिलता है, क्योंकि क्रिकेट जो हम अक्सर यही कहते हैं, आजकल क्रिकेट 360 डिग्री सेल्सियस में घूम रहा है। तकनीक आपके सामने यूट्यूब के माध्यम से, गूगल के माध्यम से बहुत सारी तकनीक आपके सामने पेश है। खराब गेंद, इस पर दबा उठा दिया हवा में, फील्डर गेंद के नीचे और एक कैच छूटा हुआ। इस तरह के कैचेस मैं आपको बता दूं, लगभग 2007, 8, 9 या होगा, कुछ साल ऊपर नीचे होंगे, वेस्ट इंडीज ने लगभग 2 महीने इस तरह के कैचेस छोड़े थे और काफी ट्रोल हुए थे वेस्ट इंडीज के फील्डर उस जमाने में। 2008 और 2009 के बीच का वो मौसम था, जहां जहां पर जाते थे इस तरह के कैच वो छोड़ते थे। स्कोर यहां पर रुका होता 7 विकेट के नुकसान पे। कैचेस अक्सर छूटते हैं, लेकिन इस तरह से कैचेस छूटने नहीं चाहिए वहां पर। ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस गेंद का अजीब और गरीब ढंग से गेंद को मोड़ दिया वहां पर मिड विकेट क्षेत्र में। वहां पर बैकअप करे वाइडिश लॉन्ग ऑन के फील्डर, वाइडिश मिड विकेट क्षेत्र में आते गेंद को फील्ड करते 2 आसान रन मुकम्मल किए। 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 9। 7 ओवर में 91 रन इतना आसान नहीं होगा। हर एक गेंद के ऊपर कड़ा प्रहार करना चाहिए, मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करनी ही पड़ेगी यहाँ पर। ऑफ स्टंप के बाहर स्विच हिट करने की कोशिश और ये कैच इस मर्तबा लपक गया। कुछ पर नाराज थे जो पिछला कैच उन्होंने छोड़ा था, लेकिन इस मर्तबा कोई गलती नहीं की, विकेट खोया यहाँ पर। दूसरा डीजे 9 रन 2 विकेट के नुकसान पे। विकेट नंबर ये दूसरा अभी अभी खोता हुआ। देवगढ़ तालुका का जहां तक सवाल, अच्छी टीम है यहाँ पर, लेकिन थैंक यू डीजे, लेकिन हम हमेशा जिक्र करते हैं यंग स्टार देवगढ़ का, वो ज़माना ही वैसा था, वो खिलाड़ी वैसे थे। इसका मतलब अब ये नहीं है कि अब अभी के जो खिलाड़ी है उनमें क्वालिटी नहीं है, ऐसा नहीं है, क्वालिटी तो है, कोई दिक्कत वाली बात हो नहीं है। लेकिन जहाँ तक पेशेंस, जहाँ तक क्वालिटी क्रिकेट का जहाँ तक सवाल, अच्छा क्रिकेट, हम कल से हम जिस बात का हम जिक्र कर रहे हैं यहाँ पर, क्या जे वावटं म्हणतात मराठी भाषेमध्ये, तसं वावटं दिसतंय। आणि असंच वावटं शारजामध्ये पण आलं होतं, कदाचित तुम्हाला आठवण असेल। हे शारजामध्ये आलं होतं असं, आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरने तो धमाका केला होता, ते कदाचित तुम्हाला आठवते। तुम्हाला मी ते साल पण सांगतो, साधारण 1999, 2000 किंवा 2001, कारण आता मला 30-35 वर्ष झाले क्रिकेटमध्ये। आंतरराष्ट्रीय क्रिकेट मी कव्हर करतोय, कव्हर ड्राईव्ह या सदरामध्ये दैनिक तरुण भारतमध्ये, त्यामुळे थोडंसं माझ्या मेमरीमध्ये थोडंसं वर खाली होऊ शकतं। पण हेच वावटं आलं होतं आणि त्याच वावटंनंतर काय झालं होतं आपल्याला माहिती होतं। खरंच एक वेगळं दृश्य बघायला मिळालं। आणि
इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाद टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रह गई थी, स्टेयर करना चाहते थे और बाकी का काम किया विकेट कीपर ने। रन की कोई गुंजाइश नहीं, इसको रुका हुआ 9। एक अजीब और गरीब दृश्य दिखाई दे, सब कुछ दिखाई दे रहा है इस प्रतियोगिता में। देखिए अच्छा क्रिकेट, अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी और ये कैच छूटा हुआ। सबसे अहम बात यह है कि विकेट कीपर के दस्तानों हाथ में दस्तान है, ग्लोव्स है, फिर भी वो कैच छूटा। बाल बाल बच गए। एक जीवन दान यहाँ पर मिला बल्लेबाज केतन प्रभु को। 2 जीवन दान मिल चुके हैं यहाँ पर। क्या इस जीवन दान का वो फायदा उठाते या नहीं, ये देखना पड़ेगा। ऑफ स्टंप के बाहर उठा दिया मिड विकेट के ऊपर से और ये बहुत ही खूबसूरत कैच, लगभग मिड विकेट बाउंड्री लाइन के कगार पर, लगभग दहलीज पर वो कैच लपक लिया। कृष्णा गायकवाड़ ने वो कैच लपक लिया और विकेट नंबर ये 30 खोता हुआ। अब ये कहना पड़ेगा कि अब स्थानेश्वर किंजवड़ी की टीम की जो पारी ताश के पत्तों की तरह लड़खड़ाती हुई दिखाई देती हुई। 9 रन 3 विकेट के नुकसान पे। तो इस प्रतियोगिता के क्रिकेट के बारे में जो मैं बता रहा था, कल बहुत अच्छा क्रिकेट देखने को मिला, अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी। आज भी अच्छी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी हम देख रहे हैं। और बीच बीच में जो नैसर्गिक जो घटनाएं रहती है, जैसे अभी अभी मैंने मराठी में जिसे वाउटल कहते हैं, उस तरह का ये दृश्य हमने देखा और ये साक्ष्य है एक अच्छे क्रिकेट की। शायद इसके बाद कुछ अलग घटना घट सकती है, बल्ले से या गेंद से, देखना होगा। ये गेंद ऑफ स्टंप की थोड़ी सी बाहर थी, जिसे क्रिकेट के भाषा में आनंद पानंद स्ट्रोक कहा जाता है। और ये जो स्ट्रोक को जो नाम दिया था सुशील दोषी, जो क्रिकेट के एक्सपर्ट्स कमेंटेटर, आपको शायद मालूम होगा, जो अभी 50 साल में हैं, उनको शायद मालूम होगा। लगभग 400 450 उन्होंने अंतर्राष्ट्रीय रेडियो पर कमेंट्री की है, लगभग 100 के ऊपर डीडी स्पोर्ट्स पर उन्होंने कमेंट्री की है। हिंदी के पितामह जिसे कहा जाता है, जहाँ तक कमेंट्री का जहाँ तक सवाल, उनके शब्दों में कहा जाए तो आनंद पानंद स्ट्रोक। स्कोर रुका हुआ 2 अंकों में 10। ऑफ स्टंप के बाहर इस मर्तबा गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में और वह कैच आसानी के साथ लपक लिया। विकेट नंबर 4 यहाँ पर खोता हुआ कृष्णा गायकवाड़ ने और एक कैच लपक लिया। तो अब ये कहना पड़ेगा कि अब जिसे साइकोलॉजिकल प्रेशर, मानसिक दबाव के नीचे पूरी तरह से अब टीम यहाँ पर दबती हुई स्थानेश्वर किंजवड़े की। थैंक यू डीजे। अमोलजी घाडी जे वेदा स्पोर्ट बापाडीचे संघमालक आहेत, त्यांनी कृपा करून जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अमोलजी घाडी. मी विनंती करेन मकरंद दादा, तुम्ही सन्मान करायचा आहे. इथे व्यासपीठावर सन्मान होतोय वेदा स्पोर्ट बापाडेचे संघमालक अमोलजी घाडी. मी डीटीपीएल टीम तर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपला संघ यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळवला. धन्यवाद अमोल सर.
थँक्यू अमोल सर, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद तुमचे. RR11 मिडभाव ह्या संघाचे आम्ही खूप खूप ऋणी राहू अगदी शेवटपर्यंत, कारण शेवटच्या क्षणी एक संघ म्हणजे जवळजवळ ऑप्शनसाठी 2 दिवस असताना आमच्याकडून एक संघ काही कारणास्तव रद्द करण्यात आला. त्यामुळे लास्टच्या क्षणी राजश्रीताई मॅडम यांचे मी खूप खूप नेहमी आभारी असेन आयुष्यभर, कारण त्यांनी एका शब्दावरती आमच्यासाठी संघ दिला. आणि आज त्या नाही आहेत, परंतु मी सुहास मिडवावकर यांना विनंती करेन की त्यांच्यातर्फे त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. राजश्री मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे, या लाईव्ह तर्फे मी तुमचे मानतोय. नुसताच राजश्री मॅडम यांनी संघ दिला नाही तर कारण ही सर्वांना माहिती आहे की ही स्पर्धा एक विदाऊट राजकीय पक्षाचे सपोर्ट न घेता आम्ही ही स्पर्धा पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि काही दानशूर व्यक्ती आमचे बाबू भांडे, दीपक डगरे, युवराज यांसारखे लोक, त्यानंतर प्रज्वल दादा यासारखे लोक आम्ही फायनान्ससाठी फिरतो. काही लोक खूप मदत करतात, त्यांच्या या मदतीनेच ही स्पर्धा पूर्ण होते. तसंच राजश्री ताईंनी या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी दिली, त्या निमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. मी विनंती करेन वैभव वारिक सरांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. विलास लोके राजश्री मॅडम यांचे बंधुराज, मी यांना विनंती करू की राजश्री ताई यांच्या तर्फे त्यांनी हा सन्मान स्वीकारचा आहे. RR11 मिडवाव, धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सुहास, धन्यवाद दादा. ओवर टू यू. धन्यवाद. तो अभी अभी जो श्लोक देखा आपने, फ्रंट फुट पंच था कवर क्षेत्र में, 1 रन का इजाफा, इस सिंगल के साथ स्कोर रुका हुआ 15. 13 रन 5 विकेट के नुकसान पे. इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर आड़े बल्ले से गेंद को खेला, अजीब और गरीब ढंग से गेंद को खेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में. जब तक आते लॉन्ग ऑफ से फील्डर गेंद को फील्ड करते, एक आसान रन टहलते टहलते चलते चलते मुकम्मल किया. इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 14 रन 5 विकेट के नुकसान पे. रन वो गति से नहीं आ रहे जो पहले इनिंग में आए थे. लेग स्टंप के बाहर इस मरतबा मिस फील्डिंग हुई इस मरतबा, और गेंद निकल पड़ी डीप लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. 22 का इशारा आता हुआ अंपायर का. ना बल्लेबाज बीट हो गए, विकेट कीपर भी बीट हो गए, और उसके बाद शॉर्ट फाइन लेग के फील्डर्स भी बीट हुए. लगभग 3 फील्डर को चकमा देती हुई गेंद निकल पड़ी डीप लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 18. अक्टूबर से लेकर मतलब लगभग मार्च अप्रैल तक सिंधुदुर्ग जिले में टेनिस क्रिकेट का धमाका देखने को मिलता है. हर एक जगह पर लगभग हर एक वाड़ी में अगर कहेगा तो भी मुनासिब होगा. हर एक वाड़ी में प्रीमियर लीग होती है, हर एक तालुका में प्रीमियर लीग होते हैं. लेकिन इस साल में 2025-26 में देवगढ़ तालुका अब नंबर 1 पर आ चुके हैं. लगभग 6-7 प्रीमियर लीग हो चुके हैं. निश्चित रूप से मैं हैट्स ऑफ करूंगा देवगढ़ तालुका को. ये गेंद शॉर्ट पिच बाउंसर थी, लेकिन 1 बाउंस अलाउड है. यहाँ पर स्क्वायर लेग अंपायर बता रहा है कि एक बाउंसर आप डाल चुके हैं, और इस बीच इसको रुका हुआ 18 5 विकेट के नुकसान पे. निश्चित रूप से बॉलर्स की प्रशंसा करनी पड़ेगी. हाँ भी हो चुके हैं, यहाँ पर पूरी तरह से दबाव डाल रहे. लगभग ओवर पिच गेंद थी, और ये बहुत ही खूबसूरत कैच हाफ वॉली पर करने पर गेंद को ड्राइव किया था अनिकेत आमरोजकर ने. ये कैच लगभग लिया. विकेट नंबर ये 6 यहाँ पर खोता हुआ. और अब ये कहना पड़ेगा कि लगभग ये पारी लगभग सिमटी हुई यहाँ पर स्थानेश्वर किंजवड़े की.
ऐसा शायद लग रहा था कि शायद ऐसा लग रहा था कि शायद 90 रन का जो पीछा करेंगे यहाँ पर कुछ दमखम दिखाई देगा उनके बल्लेबाज के बल्ले से, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। बॉलर्स पूरी तरह से हावी हुए शुरू से लाइन और लेन से, जिसे क्रिकेट के भाषा में गुड लेन स्पॉट्स में इर्द गिर्द भी, या दूसरे शब्दों में क्रिकेट में 3 चौड़ाई गेंदबाजी जिसे कहा जाती है, उस तरह की गेंदबाजी की। हर एक गेंद बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर किया और देखते देखते 6 चोटी के बल्लेबाज पैवेलियन में लौट चुके। स्कोर रुका हुआ 18, 6 विकेट के नुकसान पे। जब क्रिकेट में अक्सर यही अपेक्षा रहती है काफी क्लोज मैचेस हो रोमांचक मैचेस हो, लेकिन ये मैच, इस मैच में काफी निराश किया है दर्शकों को। ये भी सच है, इसमें कोई गुंजाइश की बात नहीं है। राउंड द विकेट, ये गेंद और पिच गेंद हाफ वॉली बना, इस मरतबा लिफ्ट किया मिड विकेट के ऊपर से, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। जब गेंद को खेला था उसी समय गेंद के ऊपर चौके की मोहर लग गई थी और गेंद गोली की रफ्तार से बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 22, 6 विकेट के नुकसान पे। टेनिस क्रिकेट एक जमाने में एमआरआई का काफी बोलबाला था। इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। ऑफ स्टंप के बाहर इस मरतबा गेंद को ड्राइव किया, वाइड मिड ऑफ क्षेत्र में मिस फील्डिंग हुई हल्की सी और 1 ही रन पर संतुष्ट। 90-2000 के दशक में एमआरआई की गेंद खेली जाती थी, उस गेंद के ऊपर छक्का लगाना काफी मुश्किल होता था। लेकिन जैसे ही साल गुजरते गए, उसके बाद फुल टॉस आ गए, उसके बाद अलग अलग कंपनी के टेनिस बॉल आ चुके, बॉन्टेक्स भी आ गए, तो ऑफ स्टंप के बाहर 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 जाते हुए उस गेंद के ऊपर ड्राइव करना काफी आसान होगा। लेकिन शायद अमोल मिस्त्री सर सहमत हो गए इस मेरे बात के ऊपर, एमआरआई के खिलाफ खेलना काफी मुश्किल था। हाँ, ये काफी नजदीक से देखा हुआ है मैंने। इस बीच स्कोर रुका हुआ यहाँ पर 23 रन 6 विकेट के नुकसान पे। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर उठा दिया, इस मरतबा एक्स्ट्रा कवर के ऊपर से वाइड लॉन्ग ऑफ के फील्डर आ रहे हैं, डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में 1 रन का इजाफा। हालांकि ये सब बात का मैं इसीलिए जिक्र कर रहा हूँ क्योंकि यहाँ के जो नवेदित खिलाड़ी है, नवेदित कमेंटेटर्स है, नवेदित जो यहाँ पर अंपायर्स है, और उनके कुछ पता चलना चाहिए, इसीलिए मैं शेयर कर रहा हूँ ये बात। इसके पीछे यही रीजन है, पिछले सीजन में, पिछले दशक में क्या हुआ था उसका जिक्र कर रहा हूँ मैं। ऑफ स्टंप के बाहर ड्राइव करने की कोशिश, फिर एक बार चकमा खा गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने। आजकल क्रिकेटर के लिए सब कुछ आपके सामने है, यूट्यूब है, गूगल है, आप किस तरह से खेल सकते हैं, रुक रुक कर भी देख सकते। लेकिन वो जमाने में ऐसे कुछ सुविधा नहीं थी, कुछ भी सुविधा नहीं थी। ऑफ स्टंप के बाहर ड्राइव किया इस मरतबा, और उस जमाने में भी विजय केरवाड़ा हो, प्ले बॉयज मालवण हो और इधर की यंगस्टर हो, ये 3 टीम ने काफी बोलबाला किया था। अभी भी मुझे वो दृश्य अभी भी मेरे आंख के सामने है। और विजय केरवाड़ा की तो बात ही कुछ अलग थी। प्ले बॉयज मालवण 2 नंबर पे थी सीडेड में, अगर रैंकिंग में देखा था, उसके बाद यंगस्टर का बोलबाला था। लेकिन कभी कभी यंगस्टर 2 नंबर भी जाती थी, प्ले बॉयज 3 नंबर भी आती, लेकिन ये चलता रहता था। लेकिन वो जमाना ही अलग था, वो क्रिकेट ही अलग था। स्कोर यहाँ पर रुका हुआ अब 25 रन 6 विकेट के नुकसान पे। ओवर मुकम्मल हो चुके 4, तो 4 ओवर मुकम्मल हो चुके, 25 रन स्कोर बोर्ड पर। अब बचे हुए 18 गेंदों में, तो क्या 18 गेंदों में क्या कुछ नाटकीय रंग आता है कि नहीं, ये बताने के लिए आ रहे हैं मेरे साथी कमेंटेटर प्रसाद चालके।
सोनू मुंडकर नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजीसाठी. 17 बॉलमध्ये 66 धावांची आवश्यकता असणाऱ्या विजयासाठी भरपूर मोठं आव्हान श्री स्थानेश्वर किंजवडे क्रिकेट टीम समोर ठेवलं गेलं होतं. 91 धावा इथे पाठलाग करायचा होता आणि आघाडीचे फलंदाज तर लवकर बाद झाले, स्वस्तात माघारी परतले आणि त्यानंतर तो दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर RR मिडबाव हा क्रिकेट संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना जबरदस्त कामगिरी या टीमने केली आहे. पहिला बॉल मागील क्षेत्रात फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लेग स्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा धाव आमच्या स्कोर कार्ड मध्ये नोंदवली जाईल. सोनू मोंडकर चांगली गोलंदाजी केली होती. सोनू यांनी पहिल्या षटकामध्ये 12, तिसरा षटक फेकत असताना 7. यावेळेस रिवर्स मागील क्षेत्रात फटका मारलाय, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगला फटका आपण पाहतोय. बॅटर सोनू यांच्या बॅटमधून अशाच प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता पहिल्या षटकापासून होती, परंतु पहिल्या षटकामध्ये कृष्णा गायकवाड त्यानंतर सीताराम जोईल यांनी चांगली कामगिरी केली. पहिली 4 षटकं पाहिली तर या 2च गोलंदाजांनी टाकली. पहिलं षटक कृष्णा, तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा कृष्णा आले, दुसरं आणि चौथं षटक सीताराम यांनी फेकलं आणि पहिल्या 4 षटकांमध्ये जो विजय आपल्याकडे खेचून घेतला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. विकेट किपर रोशन वडपकर चांगली कामगिरी करतायत. थर्ड बॉल शाहरुख गोलंदाजीसाठी पाहायला भेटतोय. नवानगरचा खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे. चांगली गोलंदाजी केली, चांगला फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू टिप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, परताव करेल तोपर्यंत फक्त एकच धाव. षटक क्रमांक 5चा खेळ आपण पाहतोय. 31-31 TTPL 2025 देवगड तालुका प्रीमियर लीग एक दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. भरपूर मोठी मेहनत या स्पर्धेमागे सर्व आयोजकांची. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय, झेलला टिपला देखील गेलाय, आउट. फलंदाज बाद होईल. कृष्णा गायकवाड ते पाहायला मिळाले, चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आउट. फलंदाज बाद होत आहेत, एका मागोमाग एक गडी बाद झाले आहेत. मोठे धक्के बॅटिंग करणाऱ्या टीमला. 91 धावांचा पाठलाग करत असताना शुभम ठोकरोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होते फलंदाजीसाठी. आमच्या समेत समालोचन कालच्या दिवसात आपण ऐकलंय शुभम यांचं, आणि आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेत आपण पाहतोय श्री स्थानेश्वर किंजवडे या क्रिकेट टीम कडून. किंजवडे गावचा खेळाडू शुभम मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजीमध्ये बदल, अनिकेत अमलोस्कर हा गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय. यावेळेस ओव्हर पिच बॉल यॉर्कर लाईनचा चेंडू, नाही धाव घेतली गेली आहे. थर्ड बॉल चांगली गोलंदाजी, पहिल्याच बॉलला चूक टप्प्यावरती चेंडू टाकलाय अनिकेत यांनी. SMG हायस्कूलचं मैदान भरपूर खेळाडूंसाठी क्रिकेटची पंढरी, आणि याच मैदानावर देवगडमधील देवगड तालुक्यातील अनेक खेळाडू घडलेत. अनेक खेळाडूंची कारकीर्द याच मैदानावरून सुरू झाले. यावेळेस सोनू इथे बाद झालेत. सोनू यांची विकेट आली आहे. तब्बल 9 गडी आतापर्यंत बाद केले आहेत RR मिडबाव क्रिकेट टीमने. शेवटची जोडी आता मैदानामध्ये असेल, तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते फलंदाजीसाठी. राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. ते कॉन्क्रीटचं विकेट, सपाट आउटफील्ड, तब्बल 5 झेल एकाच मॅच मध्ये टिपण्याचा पराक्रम या मॅच मध्ये केलाय. कृष्णा गायकवाडांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. एकाच मॅच मध्ये 5 झेल टिपले आहेत. जबरदस्त कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये कृष्णा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा कृष्णा गायकवाड 6वा झेल या मॅच मध्ये टिपलाय. एक विक्रम या मैदानावर घडलाय आज. TTPL 2025 मध्ये SMG हायस्कूलच्या मैदानावर कृष्णा गायकवाड यांनी तो इतिहास लिहिलाय, तो विक्रम नोंदवलाय. एकाच मॅच मध्ये 6 झेल.
जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. हे मैदानच ऐतिहासिक राहिलंय. खरोखरच देवगड टेनिस क्रिकेट या मैदानावर भरपूर खेळलं जातं. अनेक खेळाडूंनी याच मैदानावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक खेळाडूंनी याच मैदानावर पहिली मॅच खेळली आणि या मॅचमध्ये 91 धावांचा इथे पाठलाग करायचा होता. 91 धावांचा पाठलाग करत असताना 31 धावा हॅलो. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 2 षटकं फेकली, 2 षटकामध्ये फक्त 15 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद केले आणि तब्बल 6 झेल या मॅचमध्ये टिपले आहेत. कृष्णा गायकवाड मॅन फ्रॉम लिंगडाळ ठरतायत या मॅचचे हिरो, मॅचचे मॅन ऑफ द मॅच. विनंती असणार आहे अमोलजी मेस्त्री आपले शुभ हस्ते पारितोषिक आपण कृष्णा गायकवाड यांना द्यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या समेत स्वप्नील शिरसेकर जुळे जातील.